फायदे आणि मधुमेहाचे कसं शक्य आहे? कदाचित आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. कारण मधुमेह किंवा डायबिटीस म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती अनेक औषध गोळ्या, इन्शुलिनची इंजेक्शनं, सारखं टोचून घेणं, रक्तातली साखर तपासणं, सारखं लॅबमध्ये जाणं, काहीतरी चेकअप करणं, डॉक्टरांकडे फॉलोअपला जाणं आणि ही कायमची कटकट मागे लागली अशीच अनेकांची भावना असते. पण जर का तुम्ही एका वेगळ्या अँगलने विचार केलात तर मधुमेहाचे सुद्धा अनेक फायदे तुम्हाला दिसतील, जसे ते आमच्या काही डायबिटिक मित्रमैत्रिणींना दिसले. चला, आज तुमच्या बरोबर मी हे मधुमेहाचे फायदे शेअर करणार आहे, ज्यामुळे कदाचित तुमचा मधुमेहाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लहानपणी माझी आई मला एक गोष्ट सांगायची, आनंदी कावळ्याची. त्या कावळ्याला काही कारणांनी राजांनी वेगवेगळ्या शिक्षा दिल्या, पण जी कुठली शिक्षा त्याला दिली, काट्यात टाकलं, तेलात टाकलं, गरम पाण्यात टाकलं किंवा अगदी गुळात टाकलं, प्रत्येक शिक्षा त्याने आनंदाने उपभोगली आणि त्यातनं काहीतरी नवीन शोधलं. त्यातूनही तो आनंदी राहिला आणि प्रत्येक शिक्षेचा त्यांनी आपल्या स्वतःसाठी फायदाच करून घेतला. ती गोष्ट आठवल्यावरती मला अतिशय आश्चर्य वाटतं की काही जण कुठल्याही परिस्थितीमध्ये कसं आनंदी आणि पॉझिटिव्ह राहू शकतात. तीच गत आहे मधुमेहाची आणि मधुमेह झालेल्या व्यक्तींची. एकीकडे मधुमेह झाला म्हणून काही जण दुःखी होतात, पुढत बसतात, त्रागा करतात, चिडचिड करतात, अगदी करायचंच आहे म्हणून त्याची उपाययोजना करतात. पण दुसरीकडे मात्र काही जण अगदी आनंदाने त्याचा स्वीकार करतात, त्याच्याकडे अतिशय पॉझिटिव्हली बघतात, एक मित्र म्हणून बघतात आणि मधुमेहाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल याचा विचार करतात. तुम्हाला काय बनायचंय? तुम्हाला कसं जगायचंय? रडत खडत की गाणं म्हणत? हे नक्की तुमच्या हातातच आहे. पण ज्यांनी आपला मधुमेह अतिशय सकारात्मक पद्धतीने स्वीकारला आणि त्याचा आपल्या प्रगतीसाठीच फायदा करून घेतला, असे अनेक मधुमेही, व त्यामध्ये टाईप 1 टाईप 2 दोन्ही प्रकारचा मधुमेह असणारे मधुमेही गेल्या 15 वर्षात माझ्या संपर्कात आले आणि खरं तर त्यांच्याकडनं मीच खूप शिकले. त्यांच्या दृष्टीने त्यांना मधुमेहाचा कसा फायदा झाला हे मी त्यांच्या मुलाखतींमधनं किंवा त्यांच्याशी गप्पा मारताना समजून घेतलं आणि तेच आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली भावना या मधुमेहींची काय होती, तर त्यांनी सांगितलं की मधुमेहामुळे आमची जीवनशैली अगदी छान झाली. म्हणजे मधुमेह होण्यापूर्वी आम्ही काहीही खायचो, कसंही खायचो, कितीही खायचो, कधीही झोपायचो, कधीही उठायचो, व्यायाम नाही करायचो, टेन्शन घ्यायचो बारीक सारीक गोष्टींचं. पण मधुमेहामुळे आम्हाला एक नवीन दृष्टी मिळाली. मधुमेह झाल्यावर आम्ही आमच्या जीवनशैलीकडे अतिशय बारकाईने बघायला लागलो आणि त्यातले बारीक सारीक बदल करून आम्ही ती जीवनशैली चांगली कशी होईल, आरोग्यदायी कशी होईल याचा विचार केला आणि हे केवळ मधुमेहामुळे शक्य झालं. या जीवनशैलीतल्या बदलांचा फायदा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तर झालाच, पण ओव्हरऑल आरोग्य सुधारलं, आमचं वजन आटोक्यात आलं, असंही काहींनी सांगितलं. काहींनी तर याही पुढे जाऊन असं सांगितलं की मधुमेहामुळे आम्हाला इतर आजार होण्याचं प्रमाण कमी झालं, कारण आमची जीवनशैली सुधारली. अनेक मधुमेहींनी मला मधुमेहाचा असा फायदा सांगितला की मधुमेहाचं निदान झाल्यानंतर त्याविषयी माहिती घेताना त्यांना त्यांच्या शरीराची नव्याने ओळख झाली, अगदी आतून ओळख झाली. प्रत्येक अवयवाचा नव्याने परिचय झाला. कारण मधुमेहाची माहिती घेताना पॅनक्रियास बद्दल समजून घेणं, लिव्हर बद्दल समजून घेणं, आपल्या सेल्स कसं काम करतात, इन्शुलिन नक्की काय करतं याबद्दल समजून घेणं हे ओघाने आलंच. शिवाय मधुमेहाच्या दुष्परिणामांचा विचार करताना मग डोळे, तुमच्या किडनीज, हृदय याबद्दलही बोलणं आलं. व याबद्दल ज्यांनी सखोल अभ्यास केला किंवा वाचन केलं त्यांना त्यांच्या शरीराची खरंच अगदी सखोल ओळख झाली आणि अनेकांनी सांगितलं की यातून त्यांचं आपल्या शरीरावरचं प्रेम वाढलं. कारण आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था अगदी कशा छान काम करतात, आपल्या नकळत अगदी सुसूत्रपणे काम करतात, हे बघून शरीराविषयीचा आपल्या स्वतःच्या प्रेम आणि आदर दुणावला, असंही काहींनी सांगितलं. आपलं शरीर आपल्याला छोटे छोटे सिग्नल्स देत असतं किंवा काहीतरी सिम्पटम्स बारीक सारीक दाखवत असतं, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. पण मधुमेह झाल्यामुळे
जागरूकता वाढली असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणजेच अगदी मला सारखी तहान लागतीये का? किंवा सारखी भूक लागतीये का? सारखी लघवी होतीये का? म्हणजे शुगर वाढली असेल का? किंवा मला काहीतरी वेगळं जाणवतंय का? चक्कर आल्यासारखं वाटतंय का? शुगर कमी झाली असेल का? थोडक्यात स्वतःच्या सिम्प्टम्सकडे किंवा आपल्या शरीराकडे जास्ती अवेअरनेस ठेवून आपण बघायला लागलो. हे मधुमेहामुळे झालं. काहींनी स्पेशली बाल मधुमेही जे असतात किंवा टाईप 1 डायबिटीज ज्यांना असतो आणि रोजच इन्शुलिनचा डोस घ्यावा लागतो, अशांनी सांगितलं की आमचं मधुमेहामुळे गणित पक्क झालं आणि विज्ञान सुद्धा पक्क झालं. विज्ञान का? तर अॅनाटॉमी आधीच कळली. आणि गणित पक्क का? कारण इन्शुलिनचा डोस दिवसातनं 4 वेळा घेताना बरीच आकडेमोड करावी लागते. मग रक्तातली साखर मोजून ती किती आलीये, मग त्यासाठी इन्शुलिनचा डोस किती लागेल, आहारात काय खायचंय, त्यात किती कर्बोदक आहेत, ह्याचा ताळमेळ जर का बसवायचा असेल तर गणित चांगलं हवंच. आणि हे अंगवळणी पडतं हळूहळू जसं डायबिटीस मॅनेजमेंटची सवय होते. त्यामुळे गणित नक्कीच पक्क होतं असं अनेक छोट्यांनी सांगितलं. अनेकांनी तर बालमधुमेहींनी डायबिटीस झाला यानंतर अगदी ठरवून टाकलं की आता आपण डॉक्टरच व्हायचं आणि तसे ते झाले सुद्धा. म्हणजे डायबिटीस त्यांना त्यांचं ध्येय निश्चित करण्यासाठी कारण ठरला आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी या डायबिटीसमुळेच केला असं नक्कीच म्हणता येईल. आपल्या खाण्याबद्दल बारीक सारीक माहिती डायबिटीसमुळे कळली. आपल्या आहारामध्ये काय घटक असतात, कुठली न्यूट्रिएंट्स असतात, कुठले घटक कसे काम करतात, कर्बोदक म्हणजे नक्की काय, कर्बोदकांनी शुगर वाढते तर मग ती प्रमाणात कशी ठेवायची, बाहेरचं अन्न किंवा पॅकेज्ड फूड विकत घेताना त्याच्यावरची फूड लेबल्स कशी वाचायची, हे फक्त डायबिटीसमुळेच शिकलो असंही काही मधुमेहींनी सांगितलं. बहुतांशी मधुमेहींनी हे सांगितलं की आमच्या बरोबरच आमच्या कुटुंबियांची सुद्धा जीवनशैली हळूहळू बदलत गेली. कारण एकाच घरात राहून 2 वेगवेगळे स्वयंपाक कशाला करायचे असं म्हणत हळूहळू मधुमेहींसाठी जे चांगलं आहे तेच सर्वांनी खाल्लं पाहिजे. आणि मधुमेह जर का टाळायचा असेल पुढे जाऊन तर नक्कीच मधुमेहींसाठी जे उत्तम ते सगळ्यांसाठीच उत्तम ही भावना हळूहळू कुटुंबियांच्या मनामध्ये आली आणि कुटुंबियांनी सुद्धा हेल्दी खायला सुरुवात केली. नियमित व्यायाम घरातल्या व्यक्तीबरोबर ज्याला मधुमेह आहे अशांबरोबर करायला सुरुवात केली आणि एकूणच कुटुंबाचं आरोग्य सुधारलं. ताईंनी तर मला सांगितलं की मधुमेहामुळे मी फायनान्शियल प्लॅनिंग करायला शिकले. कारण मधुमेहासाठी नाही म्हणलं तरी काही ठराविक खर्च दर महिन्याला किंवा रेग्युलरली येतोच. मग सारखे सारखे पैसे कोणाकडे कशाला मागायचे? मी काही कमवत नाही, पण मी निदान सेव्हिंग तरी करू शकते. माझ्याकडे जे पैसे मला मिळतात महिन्याला घर खर्चासाठी, मग त्यातनं ते कसे वाचवायचे आणि माझ्या मधुमेहाच्या ट्रीटमेंटसाठी ते कसे साठवून ठेवायचे, कसे पुरवायचे, ह्याचा विचार त्यांनी केला आणि मला त्यांचा हा मुद्दा खरंच खूप आवडला. मधुमेहामुळे आमची व्यसनं सुटली. बघा किती महत्वाचा फायदा आहे. व्यसनासारखी गोष्ट सुटणं ही खरं तर अवघड बाब आहे. पण मधुमेह झाल्यामुळे आता इथून पुढे हे काय करणार नाही असं अनेकांनी ठरवून टाकलं आणि अनेक व्यसनांपासून त्यांना मुक्ती मिळाली. काहींनी सांगितलं मधुमेह झाल्यानंतर आमच्या तपासण्या नियमित व्हायला लागल्या. मधुमेह होण्यापूर्वी कधीही कुठली तपासणी केली नव्हती, म्हणजे असा विचारच केला नव्हता. पण मधुमेहानंतर मधुमेहाच्या बरोबरीने इतरही तपासण्या केल्या गेल्या आणि सगळ्याच शरीराचं आरोग्य उत्तम आहे ना याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं. काहींनी सांगितलं मधुमेहामुळे आम्ही टेक्नो सॅव्ही झालो. कारण की नवीन टेक्नॉलॉजी जी मधुमेहाच्या उपचार पद्धतींमध्ये आली आहे, जसं की इन्शुलिन पंप्स आलेत किंवा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचे सेन्सर्स आलेत, याचा वापर या मधुमेहींनी केला. ग्लुकोमीटर्सचा वापर अनेक मधुमेही करतातच. तर अशा टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आमच्या मधुमेहाचं नियोजन सोपं झालं आणि ही टेक्नॉलॉजी कदाचित मधुमेह झाला नसता तर आम्ही वापरली नसती आणि आमची टेक्नोसॅव्ही वृत्ती मधुमेहामुळे वाढली असं अनेकांनी नमूद केलं. काही जणांनी असा विचार केला की चला मधुमेह झालाय ना, मग तो कंट्रोल करण्यासारखा आजार आहे, आटोक्यात ठेवण्यासारखा आजार आहे. हे एका दृष्टीने बरंच झालं. इतर कुठला आजार झाला असता जो आपल्या हातात नाही, आपल्या आटोक्यात राहण्यासारखा नाही, तर त्यापेक्षा मधुमेहाचं नियंत्रण चांगलं करू. शिवाय मधुमेहाच्या नियंत्रणाच्या दोऱ्या डॉक्टरांच्या बरोबरच पेशंटच्याही हातामध्ये आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या बरोबरीनं मधुमेहाच्या नियोजनात सहभागी होऊ आणि आपल्या सहभागाने मधुमेह नियंत्रणात ठेवू असा विचार करून अनेकांना एक होप किंवा एक भविष्यातला एक
आशेचा किरण म्हणता येईल तो मधुमेहाच्या दृष्टीने दिसला, कारण की हा नक्कीच आटोक्यात ठेवण्यासारखा आजार आहे. आणि मधुमेह आटोक्यात ठेवला तर निश्चितच त्याच्या दुष्परिणामांपासून दूर राहता येतं, हेही अनेकांनी नमूद केलं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न ठेवले सुरू, असंही सांगितलं. काहींनी असं सांगितलं की मधुमेह झाल्यामुळे अनेक छान छान डॉक्टर्स, डायबिटीसची टीम यांच्या संपर्कामध्ये आम्ही आलो. अनेक इतर मधुमेहींच्याही संपर्कात आम्ही आलो, कारण जेव्हा डॉक्टरांकडे जातो चेकिंगसाठी, तपासणीसाठी, तेव्हा इतर मधुमेही भेटतातच. तर अशा अनेकांची संपर्क वाढला. शिवाय एम्पथी वाढली. एम्पथी म्हणजे मराठीत सहवेदना म्हणूयात, की इतरांच्या दृष्टीने आपण विचार करायला लागलो की त्यांच्या जागी मी असतो तर काय झालं असतं, किंवा माझ्यासारखीच इतर अनेक जण या जगामध्ये आहेत. मग चला आपण एकत्र मिळून काहीतरी करूयात किंवा एकत्र मिळून काही विचार करूयात. माझ्यासारखाच त्रास समोरच्यालाही आहे, तर त्याला मी काही मदत करू शकतो का? मला काही त्रास होतोय, जे वाटतंय तशा भावना त्याच्याही मनात असतील का? ही जी भावना आहे, म्हणजे थोडक्यात एम्पथी, ही आमची वाढीच लागली. आणि त्यातून आम्ही काही जणांनी सामाजिक कार्यालाही काही सुरुवात केली, काही गट तयार केले, इतरांसाठी काही सपोर्ट ग्रुप्स तयार केले, काही ठिकाणी काही देणग्या दिल्या, असंही अनेकांनी सांगितलं. ही दृष्टी, ही सामाजिक जाणीव आणि हे सामाजिक कार्य कदाचित मधुमेह झाला नसता तर घडलंही नसतं, असं अनेकांच्या मनात आलं. झालाच आहे आणि तो बराच काळ आपल्या सोबत राहणार आहे, हे आम्ही ऍक्सेप्ट केलं. मग उगीच कुरकुर करून स्वतःची मनोवृत्ती आणि समोरच्याची मनोवृत्ती खराब करण्यापेक्षा ऍक्सेप्टन्स हा महत्वाचा आहे. आणि कुरकुर न करता सहजगत्या स्वीकार करणं कुठल्याही गोष्टीचा, हे आम्ही शिकलो. हे त्यांचं सांगणं ऐकून मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटलं. काहींनी तर मला असं सांगितलं की मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी झालो. मला खूपच आश्चर्य वाटलं जेव्हा मी विचारलं हे कसं काय झालं. तर त्यांनी मला सांगितलं की मधुमेह मुळात झालाच आम्हाला तो खूप स्ट्रेस घेतल्यामुळे, आणि स्ट्रेस घेऊन शुगर वाढणारच आहेत हे लक्षात आलं. मग कशाला स्ट्रेस घ्यायची, कारण शुगर वाढल्या तर पुढे जाऊन स्ट्रेस अजूनच वाढेल. हे जेव्हा आम्हाला रिअलाइज झालं, तेव्हा आम्ही लहान सहान गोष्टींचा स्ट्रेस घेणं सोडून दिलं. आम्ही आता प्रत्येक गोष्टीकडेच पॉझिटिव्हली बघतो आणि कायम आनंदी राहायचा प्रयत्न करतो, असं त्यांचं म्हणणं होतं. पहा बरं, आपल्यातलीच ही माणसं, पण त्यांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. आणि खरंच मला असं वाटतं ह्या त्यांच्या दृष्टिकोनाचाच उपयोग त्यांना त्यांच्या डायबिटीस मॅनेजमेंटसाठी होणार आहे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी होणार आहे. आणि त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींना सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण इतरांची त्यांच्याविषयीची काळजी नक्कीच कमी होणार आहे. तर असे हे गोड मधुमेही, शुगर त्यांच्या रक्तात नाही तर स्वभावात भिनली आहे, अशांकडून मी सुद्धा खरंच खूप शिकले. आणि पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीकडे बघायचा मी नक्कीच प्रयत्न करायला सुरुवात केली आहे, असं मीही या निमित्ताने नमूद करणार आहे. या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि माझ्याकडून सादर प्रणाम. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या मधुमेहींकडनं शिकायला हवं आणि त्यांनी सांगितलेले मधुमेहाचे फायदे तुमच्याही आयुष्यात कसे दिसतील याकडे लक्ष द्यायला हवं. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हीही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसाल, याची मला खात्री वाटते. मधुमेहाचे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले फायदे सोडून इतर काही फायदे तुम्हाला जर जाणवले असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये जरूर तुमची प्रतिक्रिया लिहा. तुमचे फायदे वाचून मला आणि इतर मधुमेहींना सुद्धा अजून सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच मिळेल, यात शंका नाही. चला थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचे विनर्स कोण आहेत हे बघूया. इतर सोमवारप्रमाणेच मागच्या सोमवारी सुद्धा आमच्या YouTube कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती आम्ही मधुमेहासंबंधी एक प्रश्न पोस्ट केला होता. प्रश्न असा होता की मधुमेहींनी आंबा खावा का? आणि आता आंबे बाजारात आलेत, त्यामुळे याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असणारच आहे. तर आंबा मधुमेहींनी खायला हवा का? किती, कधी, कसा? तर ह्याची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर माझा जुना व्हिडिओ आमच्या चॅनलवरचा जरूर बघा. या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी द्यायचा प्रयत्न केलाय आणि तो अतिशय सक्सेसफुल पण झालाय असं म्हणता येईल, कारण की बहुतांशी लोकांनी छान उत्तरं दिली आहेत. त्यातल्या त्यात नावं घ्यायची झाली तर आमचे नेहमीचे दर्शक ज्योती सांडभोर, सुप्रिया कुलकर्णी, मनाली आंबडेकर,
यांनी अतिशय उत्तम उत्तरं दिली आहेत आणि हे आमचे व्हिडिओज नेहमी बघत असल्यामुळे निश्चितच यांचा अवेअरनेस चांगला आहे असं मला म्हणावंसं वाटतं या ठिकाणी. याबरोबरच अंजली परांजपे आणि संगीता किर्लोस्कर यांनी सुद्धा या प्रश्नाचं अतिशय छान उत्तर दिलंय. पण सारखं सारखं एकाच व्यक्तीला बक्षीस नको आणि काही नवीन दर्शकांनाही या निमित्ताने थोडंसं प्रोत्साहन मिळावं म्हणून या प्रश्नाचे विनर म्हणून आपण संगीता किर्लोस्कर यांची निवड करतो. खूप खूप अभिनंदन. असंच आमच्या मंडे क्विजमध्ये सहभागी होत राहा आणि दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता आमच्या YouTube चॅनलवरती माझे व्हिडिओज बघायला जरूर या. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.